सुभाषिते ही संस्कृत साहित्यातील एक अमूल्य आणि समृद्ध भांडार आहे. ही सुभाषिते जीवनाच्या सर्व अंगोपांगांना स्पर्श करणारी आहेत. अशीच काही बहुमूल्य संस्कृत सुभाषिते सुभाषित वैभव या मालिकेच्या 12व्या भागात सादर करीत आहेत डॉक्टर हंसश्री मराठे. नमो परमात्मने, नमो गुरुभ्यः, नमः संस्कृताय, नमः सभाय. मुलांनो, शरीर, मन आणि बुद्धी यांचा संबंध अनिवार्य आहे. माणसाची उन्नती, समृद्धी, विकास आणि सफलता यांचा आलेख तपासण्यासाठी शरीर, मन आणि बुद्धी हे 3 स्तर आहेत. यापैकी शरीरविषयक काही बाबींचे महत्त्व आपण यापूर्वी पाहिले. आज मन या संकल्पनेचा आपण विचार करू. मन हा एक अमूर्त पण प्रभावी घटक आहे. संकल्प विकल्पात्मकम मनः अशी त्याची व्याख्या करतात. अर्थात कुठल्याही कार्याचा संकल्प हा अगोदर मनात होत असतो. मनात असल्याशिवाय का कोणी कृती करतं असं आपण बोलतोच ना. एकदा संकल्प झाला की संकल्पापासून सिद्धीपर्यंत एक प्रवास सुरू होतो आणि मग मनुष्य सफलतेच्या मुक्कामाला पोचतो आणि यशाचा आनंद लुटतो. अर्थातच त्याकरता योग्य संकल्पाची नितांत आवश्यकता असते. मनो हि द्विविधम प्रोक्तम शुद्धम चाशुद्धमेव च अशुद्धम कामसंकल्पम शुद्धम काम विवर्जितम. अर्थात मन हे 2 प्रकारचे आहे असं सांगितलंय. एक शुद्ध मन आणि दुसरं अशुद्ध. कामना आणि संकल्पयुक्त मन हे अशुद्ध मानलंय, तर कामना रहित मन शुद्ध असतं. तन्मे मन शिवसंकल्पमस्तु. शुद्ध मनाने केलेला शुद्ध संकल्प मात्र माणसाला योग्य दिशेने क्रिया प्रवृत्त करतो. भगवान श्रीकृष्णाकडे अर्जुन आपलं मन मोकळं करतो. चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोः इव सुदुष्करम. हे कृष्णा, हे मन मोठं चंचल आणि क्षुब्ध करणारं आहे. दृढ आहे, बलवान देखील आहे. म्हणून त्याला वश करणं म्हणजे वाऱ्याला ताब्यात ठेवण्यासारखं कठीण आहे असं मी समजतो. यावर भगवान श्रीकृष्ण उत्तर देतात, असंशयम महाबाहो मनो दुर्निर्ग्रहम चलम अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. हे महापराक्रमी अर्जुना, मन हे चंचल आणि ताब्यात ठेवण्यास कठीण असतं, यात काही संशय नाही. परंतु हे कुंतीपुत्रा, प्रयत्नाने आणि वैराग्याने मनाला ताब्यात ठेवणे शक्य आहे. का आणि कसे हे बघण्यासाठी पुन्हा कधीतरी भेटूया. जयतु संस्कृतम, जयतु भारतम.